नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आदिशक्ती एकविरा देवी मंदिरात आज नवचंडी महायज्ञ करीत महाप्रसादाचे करण्यात आले वाटप। खानदेश कुलस्वामिनी आदिशक्ती आई एकविरा देवी मंदिरात व्यवस्थापन मंडळाच्या वतीने दिनांक 30 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान श्री चैत्र नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे। आतापर्यंत विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। यात श्री भगवती देवीचे अभंगस्थान, मंगलस्थान, शिखरावरील कळस पूजन, ध्वजारोहण आणि विधीपूर्वक गुढीपूजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारी मान्यवरांच्या शुभ हस्ते नवचंडी महायज्ञ, कुमारिका पूजन, महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। शिवाय महाआरतीचा मान प्रकाश पाटील, शैलाताई पाटील या दाम्पत्यांना देण्यात आलेला होता। या प्रसंगी अनेक भाविक भक्तगण मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। रेणुका माता मंदिर ट्रस्ट एकविरा देवी मंदिरात सालाबाद प्रमाणे या वर्षी चैत्र नवरात्र उत्सवाला गुढीपाडव्यापासून आई भगवतीच्या पालखी पूजन मिरवणुकीपासून सुरुवात झाली। त्याचप्रमाणे आज अष्टमी निमित्ताने, दुर्गा अष्टमी आणि चैत्र नवरात्राच्या अष्टमी निमित्ताने आज मंदिरामध्ये सकाळी 8:30 वाजेपासून आपलं नवचंडी यज्ञाचा कार्यक्रम झाला होता। नवचंडी यज्ञासाठी सुरत येथून प्रकाश पाटील सहपत्नी, त्यांचा परिवार, सुरेश पाटील सहपत्नीसह आणि मंदिरातला एक प्रतिनिधी म्हणून मुख्य पुजारी चंद्रशेखर गुरव यांच्या हातून नवचंडी यज्ञाची पूजा झाली। नवचंडी पूजा झाल्यानंतर या ठिकाणी आज अष्टमी निमित्ताने दुपारी 12च्या आरतीनंतर भंडारा करण्यात आला आणि भंडारा झाल्यानंतर भंडाऱ्याचाही सुरत इथून आलेले जे प्रकाश पाटील आहे त्या भंडाऱ्याचा खर्चही त्यांनीच केलेला आहे आणि नंतर आलेले सर्व पाहुणे मंडळी वगैरे यांचीही भोजन व्यवस्था स्वतंत्र केली होती। आता अष्टमी निमित्ताने एकविरा महिला मंडळ भक्तनिवास भक्तीचा पाठ असा कार्यक्रम आता चालू आहे। त्याचप्रमाणे उद्या नवमीचा कार्यक्रम होईल आणि नंतर मग 11 तारखेला आई भगवतीच्या दरबारात मानता नवस कृतीचा कार्यक्रम होईल आणि नंतर 12 तारखेला आई भगवतीची चैत्र शुद्ध पौर्णिमा निमित्ताने रथातनं मिरवणूक धुळे महानगरीतनं होईल। या रथा मिरवणुकीसाठी धुळे जिल्ह्यातले सगळे आमदार, खासदार आणि मंत्री महोदय राहुल साहेब यांच्या हातून पूजा होऊन रथाला सुरुवात होईल।